The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि मागच्या वेळेस प्रॉमिस केल्याप्रमाणे या वेळेस आपण आपल्या शो मध्ये म्हणजे ॲस्ट्रो डिकोडेड मध्ये बोलणार आहोत ज्योतिष आणि करिअर मार्गदर्शन. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रवासाचे जे आपले मार्गदर्शक आहेत ते आपल्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी. गुरुजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या शो मध्ये. तर आता करूयात आपण करिअरच्या संदर्भात बोलण्यासाठी सुरुवात. तर करिअरचा मार्ग निवडण्यात आणि व्यावसायिक शक्ती समजून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र कशी मदत करू शकतं? जीवनामध्ये करिअर हे प्रत्येकाशी अत्यंत महत्वाचा विषय असतो. आणि कुंडली शास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्र ज्याला आपण म्हणतो दशमस्थान जे आहे, ज्याला प्रोफेशन हाऊस म्हणतो, व्यवसाय क्षेत्र, ज्यालाच आपण करिअर म्हणतो. काय चांगल्या प्रकारचा करिअरमध्ये शिक्षण हा विषय असतो, एज्युकेशन कोणतं करायचं, आणि त्यानंतर त्या माध्यमातून आयुष्यात आर्थिक स्थिती चांगली व्हावी म्हणून त्या दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन मिळायची अपेक्षा असते. तर करिअर विषय मार्गदर्शन पंचम स्थान, ज्याला शिक्षण स्थान म्हणतात, ते बघावं लागतं. आणि त्याचा संबंध दशमाशी पण आहे. दशम म्हणजे प्रोफेशन हाऊस, व्यवसाय स्थान. तर करिअर या माध्यमातून कुंडलीमध्ये बघतात. आता पंचम स्थानामध्ये कोणता ग्रह असताना कसं शिक्षण घ्यावं याचे काही निकष आहेत. त्या दृष्टिकोनातून पंचम स्थानामध्ये समजा मंगळ असेल तर अशा लोकांनी 100% इंजिनिअरिंग फील्डमध्ये आपलं करिअर करायचा प्रयत्न करावा. मग डिप्लोमा असेल, डिग्री असेल. आता इंजिनिअरिंगच्या इतक्या शाखा आहेत, मग केमिकल इंजिनिअरिंग करायचं का, कम्प्युटर करायचं का, IT करायचं. मग जेव्हा दशमस्थान जे आहे त्याचा पंचम किंवा दशमस्थानाचा राहू ग्रहाशी संबंध आला. राहू आधुनिक टेक्नॉलॉजीचा ग्रह मानण्यात येतो, जे लेटेस्ट आधुनिक मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे त्याच्यात IT सध्या किंवा कम्प्युटर फील्ड आहे, कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे. हे आधुनिक काळाचं शिक्षण राहू प्रभावशाली असेल कुंडलीत आणि त्याचा संबंध दशम आणि पंचमाशी आला तर मंगळ तर पाहिजेच. मंगळ हा शुभ असेल तरच मनुष्य अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग कडे जातो. आणि राहूचा संबंध आता 100% IT फील्ड, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर टेक्नॉलॉजीकडे जातो. एक पंचम स्थानाचा संबंध समजा बुधाशी आला. एकांच्या कुंडलीत पंचम स्थानात 6 आकडा असतो. 6 म्हणजे बुधाची रास, ज्याला आपण कन्या रास म्हणतो. किंवा काही वेळेस पंचम स्थानात बुध ग्रह अस्तित्वात असतो. माझ्याकडे तर कोणतं घ्यावं शिक्षण, अशाने 100% सांगतो की तुम्ही सरळ सरळ कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेमध्ये करिअर करा. मग लोक म्हणतात आम्हाला इंजिनिअरिंग चालणार का? आता हा प्रश्न म्हटल्यावर मी सांगेल इंजिनिअरिंग चालेल, पण मग नोकरी मिळायला अडचणी येतील. आपण बघतो लोक खूप शिकतात पण नोकऱ्या मिळत नाही. का बरं? तर करिअर चॉईस करताना कुंडली शास्त्राचा आधार घेतला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही करिअर चॉईस केलं तर त्याच्यात त्याप्रमाणे करिअर इझी होतं आणि नोकऱ्याही मिळतात, जीवन मार्ग पण पटकन सापडतो. परंतु शिक्षण एक घेतले आणि तसे योग कुंडली नसतील तर मात्र मग अनेक डॉक्टर प्रॅक्टिस कधीच करत नाही आणि दुसऱ्या क्षेत्रात काम करताना आपण बघतो. कारण का? डॉक्टरचे योगच कुंडलीत नसतात, परंतु डॉक्टर होतात. आता मनुष्य चिकाटी आणि इंटेलिजन्स जिद्दीने पूर्ण करतो. याचा अर्थ असं मला म्हणायचं नाही त्याच्यात इंटेलिजन्स कमी आहे असं अजिबात नाही. पण जर समजा कुंडली शास्त्र इंडिकेट करतं की ही व्यक्ती डॉक्टरच्या लायक नाहीये, डॉक्टर चांगला होण्याचा योग असतील तर दशमात उच्चीचा मंगळ पाहिजे. ऑपरेशन करणारे डॉक्टर ज्याला सर्जन आपण म्हणतो, MS झालेले लोक, उच्चीचा मंगळ कुंडली असेल तर असे लोक चांगल्या प्रकारचे डॉक्टर समाजात विख्यात होतात, प्रख्यात होतात. ते नसेल मग डॉक्टर होता व्यक्ती असं काही नाही, परंतु मग ते डॉक्टर दुसऱ्या मार्गात पण कार्यरत राहतात असं बघणं नाही. त्यामुळे शिक्षण, करिअर आणि त्याच्या जीवनात होणारे लाभ याचा विचार हा फार महत्वाचा असतो. तुम्हाला मी सांगितलं जसं बुध वाणिज्य शाखा, म्हणजे वाणिज्य शाखामध्ये अनेक प्रकार आहेत. चार्टर्ड अकाउंटंट होणे, कंपनी सेक्रेटरी होणे, हे पण उच्च गोष्टी दाखवतात. किंवा ICWA होणे किंवा M.Com होणे किंवा टॅक्सेशनचे अनेक कोर्सेस आजकाल उपलब्ध आहेत. म्हणजे हे पण फार मोठं व्हास्ट फील्ड आहे. वाणिज्य शाखा ही प्रचंड आहे. मग बुधाचा संबंध त्याच्याशी. नंतर तुम्ही म्हणाल का करिअरच्या बाबतीत पंचमात गुरु असेल तर काय करायचं? दशम, ज्याला आपण प्रोफेशन असतो, दशम आणि पंचम या 2 स्थानांचा संबंध गुरुशी आहे. गुरुची राशी असेल किंवा गुरु ग्रह असेल, असे लोक मग शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. हे प्रोफेसर होणे, शिक्षक होणे, अशा क्लासेस चालवणे किंवा विद्यार्थ्यांसाठी क्लासेस, ज्याला आपण मार्गदर्शक व्यवसाय म्हणतो, जे लोकांना मार्गदर्शन करतात. अशा प्रकारची गोष्टी या गुरुच्या अंडर येतात. जर समजा त्याचा संबंध शिक्षण स्थानाशी आला किंवा दशम स्थानाशी आला किंवा आध्यात्मिक लोक, धर्मक्षेत्रात काम करणारे,
अनेक ज्योतिषी, जसं मी एक आहे, माझ्या दशमात गुरु आहे, म्हणजे गुरुचा संबंध प्रोफेशन हाऊस आला म्हणून मी आज या क्षेत्रात कार्य करतो. हे सर्व सिद्धांत शास्त्र 100% दिसतं. सांगायचा उद्देश असा, तर गुरुचा संबंध आला तर असे लोक धर्म क्षेत्रात, मार्गदर्शनपर क्षेत्रात काम करतात. शुक्राचा आला तर काय, पंचमात शुक्र असेल किंवा दशमात शुक्र आला किंवा त्याची राशी आली, मग कोणतं करिअर करावं, तर अशा लोकांनी शुक्राच्या अंडर म्हणजे तुम्हाला फॅशन डिझाईन किंवा अनेक स्त्रियांना लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याचा व्यापार, कॉस्मॅटिक्स असो, मंगळसूत्र, आपलं साड्या असो, ड्रेस मटेरियल असो, म्हणजे या स्त्रिया ज्या ज्या गोष्टींचा वापर स्त्रिया करतात, किंवा सुगंधी वस्तू सुद्धा आल्या त्याच्यात, सुगंध परफ्युम्स, हा शुक्राच्या अंडरचा व्यवसाय किंवा करिअरसाठी असणारा एक ऑप्शन. शुक्र हा त्या पद्धतीचं यश देतो. नंतर शनीचा संबंध आला तर शनी हे स्थापत्यशास्त्र दाखवतो. शनी पंचमात असेल किंवा दशम स्थानाशी संबंध असेल. एक तर परंपरागत व्यवसाय व्यक्ती करतो, मग त्याच्या परंपरेत कोणाचं हॉटेल असेल, कोणाची शेती असेल, ते कंटिन्यू करू शकतात या यशमध्ये. किंवा स्वतंत्र इस्टॅब्लिशमेंट म्हणाल तर शनी हा लोखंडाशी संबंधित व्यापार, बरोबर, म्हणजे इंडस्ट्री ज्याला आपण इंडस्ट्री क्षेत्रात, कायदा क्षेत्र सुद्धा आलं त्याच्यात पण शनीचा प्रभाव आहे. शनी आणि गुरु या दोन ग्रहांचा संबंध करिअरच्या वकील लोकांचा जो आहे, जे लोक वकील बनतात, LLB बनतात किंवा न्यायाधीश बनतात, जज बनतात, हे सगळे गुरु आणि शनी संबंधितले शुभयोगातले लोक अशा प्रकारच्या क्षेत्रात जातात. आणि राहू आहे, राहू केतू तुम्हाला सांगितलं आधुनिक टेक्नॉलॉजीचा ग्रह जो आहे तो आधुनिक टेक्नॉलॉजी दाखवतो. आणि केतू आध्यात्मिक मार्गातील लोक दाखवतो. हे जे लोक संत महंत होतात किंवा मोठमोठ्या प्रतिष्ठानांच्या एक प्रकारचं आध्यात्मिक प्रतिष्ठानं चालवतात, त्यांचा केतू ग्रहाचा संबंध या स्थानाशी, म्हणजे तो पंचमामध्ये किंवा दशमात, त्याप्रमाणे ते कार्य करतात. तसं करिअर चॉईस म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली जेव्हा आपण वयाच्या 15-16 वर्षाची पाहावी, खरं तर 15-16 वर्ष हे कुंडली पाहण्याचं आहे. बरोबर, म्हणजे 10वी व्यक्ती पास जेव्हा होतो त्यावेळेस मी तर म्हणजे त्या काळात 100% कुंडली पाहून घ्यावी, बाबा याचं काय असणार. आता हल्लीच्या काळात 10वी पास झाल्यावर मार्क पडल्यावर आपल्याला लक्षात येतं काय करायला पाहिजे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कुठे जायला पाहिजे. आता सगळेच इंजिनियर होऊ शकत नाही किंवा सगळेच डॉक्टर होऊ शकत नाही, सगळेच. त्यामुळे परिस्थिती काय आहे या कुंडलीची किंवा मार्क काय पडले, मग त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन कोणता चांगला आहे, हे जर आपण याचा एक करिअर मार्गदर्शनासाठी वापर केला तर जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं ग्रहांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. या संबंधात काही लेखन मी केलेलं आहे पुस्तकांचं, जवळपास 9 पुस्तकं आजपर्यंत मी लिहिले, जे करिअरच्या बाबतीत मार्गदर्शनपर आहेत. एक थोडक्यात विवेचन करतो असा हा, कारण अनेक पुस्तकांचा स्पेशल माझा एपिसोड असतो अनेक ठिकाणी, अनेक व्याख्यानांमध्ये मी पुस्तकांची माहिती देतो. कारण माझं अनेक लोक मला सांगतात की तुम्ही क्लासेस घ्या, याविषयी मार्गदर्शन करा, पण मला एवढा वेळ नसतो. कारण कन्सल्टिंग हा विषय जो आहे, लोकांना मार्गदर्शन करणे, याच्यातच माझा दिवसभरातले 6 ते 7 तास जातात रोज. त्यामुळे प्रत्यक्ष ऑनलाईन क्लासेस घेणे हे शक्य होत नाही. म्हणून मी लेखन करतो आणि ते पुस्तक रूपाने लोकांसमोर मांडतो, जे अनेक लोक वाचतात आणि त्याचे अनुभव पण येतात. मग थोडंफार काही सल्ला घेण्यासाठी लोक मला ऑनलाईन कन्सल्टिंग करतात किंवा प्रत्यक्ष ऑफिसला. तर थोडक्यात म्हणजे करिअरसाठी काय उपयुक्तता आहे, तर सगळ्यात करिअरसाठी उपयुक्तता आहे आपली मनशक्ती. आता हे एक झालं ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे, किंवा अशा ग्रहस्थिती असेल तर अशा प्रकारच्या व्यवसायाकडे व्यक्तीने जावं. याच्यामध्ये 5वं घर झालं, 10वं घर झालं, त्याच्याप्रमाणे ग्रहस्थिती सांगितली. म्हणजे माझे जेवढे प्रश्न होते पुढचे ते बर्थ चार्ट नुसार कसं असावं किंवा हे सगळं त्याच्यात आपण सांगतोच. व्यवसाय एक्सपर्ट ऍस्ट्रॉलॉजरकडे गेले की आपण ते सगळं त्या पद्धतीने सांगता येतं. पण वैयक्तिक स्तरावर आपण आपले चांगले करिअर चॉईस व्हावी आणि त्या दृष्टीने काय करावं त्याचं मार्गदर्शन काही बुक्स मी लिहिले, जे युवक लोकांना अत्यंत उपयुक्त, सगळ्यात 4-5व्या एडिशनला असलेले बुक्स आहेत. त्याच्यात एक मनशक्तीवरून पुस्तक लिहिले. कारण जी व्यक्ती स्टडी करते, जसं एक व्यक्ती 10वीला आहे, 10वीचं वर्ष महत्वाचं आहे, आणि या वर्षी त्याला मार्क चांगले पडले तर त्याला इंजिनियर, डॉक्टर ही लाईनकडे जाता येईल, किंवा सिव्हिल सर्व्हिसेस लोक जातात, किंवा अजूनही बिझनेस मध्ये जाणारे लोक असतात, किंवा स्वतंत्र मोठे मोठे इंडस्ट्रीज उभ्या करतील, अशा प्रकारचे उद्योग, स्वयं रोजगार निर्माण करतील स्वतःसाठी, प्रोफेशन. अशा प्रकारच्या ज्या करिअरच्या ज्या प्रकारच्या वाटा असतात या आपल्याला 10वी पासूनच समजतात, पण त्या प्रॉपरली व्हाव्या म्हणून काही विशिष्ट प्रकारचे उपयुक्तता असलेले मार्गदर्शनपर मी बुक्स लिहिले. मानसविज्ञान म्हणजे मनशक्ती, मनाची शक्ती आघात आहे. मनेव मनश्यानाम कारणम बंधमोक्ष असं म्हटलंय. आपलं मन प्रभावशाली असेल तर आपल्याला अत्यंत शुभ परिस्थितीमध्ये आपण आपलं जीवन पुढे नेऊ शकतो. तर ते कसं वाढवायचं, म्हणजे मनाची ताकद कशी वाढवायची. कारण माइंड पॉवर वाढलेली तुमचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन आहे. अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन झालं तर तुम्हाला त्याची गुणवत्ता वाढेल, म्हणजे चांगले मार्क पडतात. तर त्या दृष्टीने हे मानस विज्ञान नावाचं एक पुस्तक आहे, मी एक लिहिलेले आहे अत्यंत छोटे. त्याच्यात मी घेतले मेडिटेशन, म्हणजे माणसाने रोज थोडं मेडिटेशन करावं, ऍटलीस्ट 5 मिनिट्स. त्या स्टुडंट्सनी त्यांना करिअरचे ऑप्शन आयुष्यात पुढे न्यायचे
मग ते स्टुडंट 10th असतील 12th असतील, नो प्रॉब्लेम. नंतर माइंड कंट्रोल, म्हणजे युवावस्थेत आपण बऱ्याच वेळा बघतो की आजकाल या ज्या सगळ्याकडे लोक ऍडव्हर्टाईज करतात किंवा जे काही रील्स आपण बघतो काही वाईट असतात, जे माणसाचं मन डायव्हर्ट करतात. म्हणजे बऱ्याच वेळा आता हे सगळं आपण बघत असतो सोशल मीडियावर, कॉन्सन्ट्रेशन लूज होतं, त्यामुळे अभ्यासात कारण ते वय पण तसं असतं ज्याला आपण अडोलसन एज म्हणतो. त्यामुळे माइंड कंट्रोल असणं आवश्यक असतं. त्याविषयीची माहिती या पुस्तकात दिली. म्हणजे याच्यात 7 स्टेप दिले आहे. तर माणसाने ते 7 स्टेप्स दररोज केल्या तर त्याचं जीवनात मनशक्ती जी आहे, माइंड पॉवरची, ती प्रभावी झाली म्हणजे त्याचा अभ्यासात आणि गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरतो. त्याच्यात विषय आहे का मेडिटेशन आहे, नंतर माइंड कंट्रोल आहे, नंतर माइंड कंट्रोल ऑटो सजेशन नावाची एक स्टेप दिलेली, कशी करायची ती. ऑटो सजेशन म्हणजे माणसाचं मनाला सूचना करणे का मला आज एवढा अभ्यास जो आहे किंवा माझा हा जो पेपर होणार आहे याच्यात मी आउट ऑफ मार्क पाडणार, अशी मनाला एक तुम्ही सूचना केली तर ती इतकी प्रभावी असते का तो पेपर इतका आपण पॉझिटिव्हली एनर्जेटिक लेवलने लिहितो का आपल्याला त्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग प्राप्त होतो. इतकी म्हटलं मनेव मनुष्याना कारण, मनाची शक्ती अगाध आहे. ती आपण जर जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न केला तर आपल्या अपेक्षा पूर्ती होते. ज्योतिषशास्त्र हा विषय जरी असला तरी आधी मनाची शक्ती डेव्हलप करा असं मी सांगेन. त्याच्यानंतर टेलिपॅथी एक शास्त्र आहे. बाबा एखाद्या प्रश्नाचा विचार, हा प्रश्न उद्या येईल का पेपरला, तर सहजगत्या आपण वाचत असताना असं मनाला वाटते 10 प्रश्नामध्ये हा प्रश्न इम्पॉर्टंट वाटतो, हा नक्की पडेल आणि तो पडलेला दिसतो, त्याला आमचा टेलिपॅथी. एखाद्या गोष्टीची सहजगत्या जाणीव होणे, आपण त्याचा स्टडी करणं, त्याचा म्हणजे इनर कॉन्शियसनेस म्हणतात, अंतर्गत विचार येणे त्याविषयी, आणि आपण ते केलं आणि सहजगत्या उद्या आलं तर टेलिपॅथी नावाचं. आणि आत्मसंमोहन म्हणजे सेल्फ हिप्नॉटिझम. हा हिप्नॉटिझम फार मोठा विषय, पण ऍटलिस्ट आपल्या वैयक्तिक गुणवत्ता वाढीसाठी याचा आपण वापर काही प्रमाणात करू शकतो. असं हे करिअर मार्गदर्शनासाठी मी एक पुस्तक जे लिहिलंय प्रभावशाली, कारण करिअर चांगलं तुम्हाला ग्रोथ करायचं असेल तर तुमची आत्मशक्ती वाढवणं आवश्यक आहे, मनशक्ती वाढवणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने त्याचा फायदा मिळतो. कारण करिअरसाठी जे आपल्याला ऑप्शन्स असतात ते आपले प्रॉपर डिसिजन होणं आवश्यक असतं, आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शनपर काही ज्या गोष्टी आहेत त्यापैकी आहे. नंतर दुसरी गोष्ट आहे का व्यक्तीने आपलं चांगलं करिअर प्रभावी व्हावं. ग्रहयोग आणि असणारी ग्रहस्थिती हे जरी असलं तरी हे दुसरे विषय पण देत, कारण दैव अधिक व्यावहारिकता इज इक्वल टू आयुष्य, असं हे सूत्र आहे. दैव म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा या गोष्टी, पण व्यावहारिकता काय आहे, तर व्यावहारिकता ही आहे की त्याला या गोष्टी पण आपण सपोर्ट केल्या पाहिजे, आपल्या आयुष्यात आणल्या पाहिजे, आचरणामध्ये, वागण्यामध्ये. मनशक्ती वापर वाढण्यासाठी आपण थोडं मेडिटेशन केलं पाहिजे, एक 5 मिनिटं स्वतःसाठी दिली पाहिजे रोज. नंतर कोणती तरी उपासना केली पाहिजे. लोक म्हणतात कोणती करावी, आता एवढे देव आहे आपल्या हिंदू धर्म, बरोबर आहे. तर विद्यार्थी दशेमध्ये, कारण विद्यार्थी दशामध्येच करिअर ठरत असतं ऍज अ स्टुडंट इज, तर गायत्री उपासना श्रेष्ठ. मग कोणी म्हणत का आम्ही काही ब्राह्मण आहे का, आम्ही ब्राह्मण, हे लोक म्हणतात का आम्ही थोडी काही पूजा करतो, आम्हाला काय, असं काही नाही. गायत्री ही सर्वश्रुत माता आहे, ब्राह्मणांनीच गायत्री करावी असं नाही. सर्व जाती धर्म, सर्व नर नारी, त्याच्यात स्त्रियांचाही दोष नाही, स्त्रियांनी करू नये असं सुद्धा त्याच्यात नाही. त्याची संपूर्ण माहिती गायत्री मंत्र उपासना त्याचे महत्व याच्यात मी केलंय. तर ही करिअरसाठी प्रभावी. गायत्री उपासना जो करतो, गायत्री म्हणजे तेज उपासना, म्हणजे बुद्धीची उपासना. गायत्री उपासनेचा जो मंत्र आहे, ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि प्रचोदयात्, हा शुद्ध म्हणून घ्यावा. आणि या मंत्राचा जप तुम्ही काही जे स्टुडंट असतील, त्याच्यात मुली असो, फक्त याचा पवित्रता जपणं आवश्यक आहे. आता बऱ्याचदा लोक म्हणतात का स्त्रियांनी म्हणून, का बरं म्हणून, तर स्त्रियांच्या मासिक धर्माचा विषय असतो, तेवढे 4 दिवस सोडून द्यावे. कारण स्त्रीच्या शरीरातून जे द्रव्य असतं त्या बाहेर पडल्यामुळे तिला तो त्रास होत असतो त्या पिरियडमध्ये, फक्त म्हणून नये. बाकी दुसरं सायंटिफिक कोणतेही निगेटिव्हिटी अजिबात नाही, हे शास्त्र कधी निगेटिव्हिटीला स्थान देत. ते 4 दिवस सोडता मुलींनी सुद्धा म्हणा गायत्री मंत्र, आणि 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 51 वेळा म्हणा, ऍटलिस्ट 108 करायची पद्धत आहे. पण आपल्याकडून किती होईल तो केल्यामुळे माणसाची बुद्धिमत्ता ही कॉन्सन्ट्रेट होते, वाढते, आणि मेमरी इतकी स्ट्रॉंग होते का तुम्ही एखादा विषय वाचला असेल तर तो व्यवस्थित उतरवणार. इतकं ह्या गायत्री मंत्राचं महत्व, व्हायब्रेशन्स, त्याचे प्रचंड व्हायब्रेशन, आणि आधुनिक विज्ञानाने पण सिद्ध केले गायत्री मंत्रामध्ये खूप व्हायब्रेशन. त्यावेळेला जाती धर्म, नर नारी, लिंगभेद असं काही नाही, सगळ्यांनी गायत्री उपासना करावी. आणि त्याच्यात मी संपूर्ण माहिती पण दिली कशा पद्धतीने करावं. हे करिअरच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त. नंतर भाग्यांक नावाचं एक पुस्तक मी लिहिले, हे करिअरसाठी उपयुक्त आहे. कोणता तुमचा भाग्यांक आहे, त्याच्यात कोणाचा, प्रत्येक जण 1 पासून 9 अंकांपर्यंत कोणत्या तरी अंकांमध्ये जन्म असतो. 21 असेल तर मग 2 आणि 1 आहे,
22 असेल, 2 आणि 2 आले, 29 आले तर 2 आणि 9 असेल. म्हणजे संपूर्ण प्रत्येक व्यक्ती जी जन्म घेते ती 1 ते 9 या अंकामध्येच घेते. तर कोणता असा अंक आपल्याला लकी आहे जो आपला भाग्यांक असतो, भाग्यांक म्हणजे लकी अंक, जो आपल्याला शुभत्व देतो, शुभ ऊर्जा देतो, त्या प्रकारचे लोक आपल्या आयुष्यात आले तर आपलं जीवन अधिक सकारात्मक पॉझिटिव्ह असा अंक म्हणजे शुभ भाग्यांक. तर त्याविषयी आपण जाणून घेतलं तर आपल्याला आयुष्यात ते सोपं होतं. म्हणजे त्या प्रकारचे अंक आपल्या समोर आले आपल्या लक्षात येतं का हा आपला शुभ अंक, त्यामुळे आपण कॉन्फिडन्सने त्या विशिष्ट गोष्टीमध्ये पुढे जातो. आणि त्या प्रकारे अजून एक धार्मिक अप्रोच त्याच्यात आहे. करिअरमध्ये यश मिळवून रुद्राक्षांचा वापर करतात. रुद्राक्ष महिमा म्हणून एक माझं मी पुस्तक लिहिलं. तर करिअरसाठी फार मार्गदर्शक आहे का कोणतं करिअर तुम्हाला करायचं त्याप्रमाणे रुद्राक्ष वापरा. कोणाला IAS व्हायचं आहे तर किती मुखी रुद्राक्ष वापरा. रुद्राक्षांचे प्रकार आहेत. 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंतचे रुद्राक्ष आपल्याकडे असतात शास्त्रामध्ये. तर कोणतं रुद्राक्ष वापरावं विद्यार्थ्यांनी कोणत्या करिअरसाठी. नॉर्मली प्रत्येक विद्यार्थ्यांनी पंचमुखी रुद्राक्ष तर वापरावाच, पण रुद्राक्षाचे थोडे नियम आहेत. पवित्रता हा हेतू फार महत्वाचा आहे, कारण पवित्रता पाळावी लागते. आता लहान मुलं जरी घरात नॉनव्हेज खाणं किंवा ड्रिंक करणं ते करत नाही विद्यार्थी फारसं, पण त्याला थोडी पवित्रता जर ठेवली आणि तो हृदयात वापरला तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम आपल्या जीवनासाठी होतात. पण रुद्राक्ष वापर पण आहे, पण ते करिअर वाईज पण आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी पंचमुखी वापरावं हे एक जनरल झालं, पण एखाद्याला IAS व्हायचं आहे तर त्या दृष्टीने कोणता रुद्राक्ष आहे तर मग तो कसा वापरायचा, किंवा कोणाला व्यापार क्षेत्रात पुढे जायचं तर कोणती मुखी वापरावं याविषयी पण काही नियम या पुस्तकात मी दिले. तर त्याचा आधार काही घेतला तुम्ही जीवनात तर एक श्रद्धेने त्याप्रमाणे परिणाम दिलेला अनुभव आहे. आणि जनरली एक पुस्तक लिहिले राशी भविष्य मार्गदर्शन प्रभावित तोडगे, म्हणजे एक भविष्य मार्गदर्शनावर पुस्तक लिहिले. त्याच्यात काय दिले मी प्रत्येकाची रास, त्याचं नक्षत्र, नक्षत्रांचे चरण असतात. म्हणजे एक नक्षत्र तुम्हाला म्हटलं 4 चरणांनी आपण एका एपिसोड मध्ये बघितले, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. तर प्रत्येक चरणांच्या देवता असतात. आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देवता आहे. कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारच्या देवता आपल्या शास्त्रात सांगितल्या. त्यांच्या त्या 33 प्रकारामध्ये 11 रुद्र आहे, पंचमहाभूत आहे, नंतर आदिदेव आहे, प्रत्यधिदेव आहे. म्हणजे या सृष्टीचं नियमन करणारे जे जे देवता वेदांमध्ये ऋचांमध्ये सांगितले त्या देवता म्हणजे 33 कोटी देव. कारण त्याच्यामुळे पृथ्वीवर सगळे नियम होतो, 3 ऋतू होतात किंवा पृथ्वी बॅलन्स राहते आणि पृथ्वीवर आपण शांतपणे जगू शकतो. तर त्यांचा एक प्रकारची आराधना आपल्या जन्म जो झालाय पृथ्वीवर त्या माध्यमातून सांगितली. तर त्याचे एक पुस्तक मी बनवले. तर आपण श्रद्धावान जर असला आपापल्या धर्माप्रमाणे तर आपलं जीवन अधिक प्रगतिशील राहतं. आणि श्रद्धावान माणूस हा आत्मशक्ती त्याची फार प्रभावी राहते. तो कधी आयुष्यात कोलॅप्स होत नाही. आजकाल आपण पाहतो अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मध्यंतरी आपण बघितलं कोणत्या तरी IIT मध्ये कोणीतरी आत्महत्या केली. हे असं का होतं? आपला असणारा प्राचीन धर्मातली परंपरा ज्या सांगितल्या त्या आपण ऐकत नाही किंवा ते वाचत नाही किंवा त्या पाळत नाही किंवा ते अंगीकारत नाही, म्हणून अशा प्रकारच्या घटना घडतात. कारण आत्मशक्ती बलवान असेल तर आपलं जीवन श्रद्धा जे आहे सगळं सुव्यवस्थित राहतं आणि चांगल्या प्रकारे पुढे जातं. तर त्या दृष्टीने हे एक राशी भविष्य मार्गदर्शन का आपल्या असणाऱ्या अनुकूल देवतेची उपासना केली तर आपल्याला आपल्या असणाऱ्या करिअर ऑप्शन मध्ये प्रचंड पॉझिटिव्ह परिणाम. असे काही करिअर मार्गदर्शनचे काही पुस्तकं मी दिले जे तुम्हाला उपयुक्त राहतील. आणि अशा प्रकारे ज्योतिषशास्त्र करिअरसाठी प्रभावी मार्गदर्शन करतं, त्यामुळे जीवन समृद्ध होण्यास मदत होते. खूपच महत्वाची माहिती सांगितली तुम्ही. आणि तुमच्यासोबतचा हा जो प्रवास आहे ज्योतिषशास्त्राचा तो खूपच छान झाला गुरुजी. कारण की अशा प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत की जे प्रश्न आजच्या जगामध्ये सगळ्यांना भेडसावत आहेत किंवा कळत नाही की बऱ्याचदा काय करावं अशा वेळेस वगैरे. आणि मग कोणीतरी मित्रांनी किंवा कोणीतरी भावानी बहिणीने काहीतरी सांगितलं म्हणून आपण काहीतरी करतो आणि तो डिसिजन चुकतो करिअरच्या बाबतीत. करिअरच्या बाबतीत असेल किंवा कोणत्याही गोष्टीत. तर बेस्ट पैकी एक ज्योतिषशास्त्राला एक गाईडलाईन म्हणून जर आपण वापरलं, एक मार्गदर्शक म्हणून जर वापरलं तर जर आपला फायदा होणार असेल, तोटा तर नक्कीच होणार नाही. जर फायदा होत असेल तर करायला काही हरकत नाही. तर आपला हा जो प्रवास आहे तो आता या ठिकाणी इथे थांबूयात. ॲस्ट्रो डिकोडेड या शो मध्ये तुम्ही या प्रवासामध्ये ज्यांना ऐकलं, ज्यांचं मार्गदर्शन घेतलं ते आहेत आपले डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी. आणि आता वेळ झालेली आहे आपला निरोप घेण्याची. तुम्ही आम्हाला बघत आहात व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये. लवकरच भेटूयात नवीन विषयासह नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं द voicevista.in पर
ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने, गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान, डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने, साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।